काल जे अजित पवार यांचं काल बारामतीला जे भाषण झालं त्यामध्ये बोलताना त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की भावनिकहून माननीय मोठे साहेब म्हणजे साहेब शरद पवार साहेब भावनिकहून तुम्हाला आवाहन करतील आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शेवटची निवडणूक कधी होणार साहेबांची शेवटची निवडणूक कधी होणार अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य केलं. अतिशय दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल काय. तर अतिशय धक्कादायक असं विधान आहे. काल जितेंद्र आव्हाडांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे की ज्या साहेबांनी ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादाला इतकं मोठं केलं, समाजामध्ये स्थान दिलं, राजकीय स्थान दिलं, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. असं आहे, ठीक आहे, तुम्हाला राजकारण करायचं पण या स्तरावर जाऊन शरद पवार साहेबांच्या विरुद्ध या स्तरावर जाऊन वक्तव्य करणं सगळ्यात धक्कादायक वाक्य त्यांचं म्हणजे की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ काय. म्हणजे राजकारणासाठी अशा पद्धती इतक्या खालच्या स्तरावर जाणं अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्रातील जनतेला अशा पद्धतीचं वक्तव्य बिलकुल आवडणार नाही. अशा पद्धतीचं हे वक्तव्य या ठिकाणी अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या विरुद्ध केलेलं आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.